नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. मी रेणुका, अर्थात तुमची मुक्तावली. शब्दवारीच्या आजच्या 17व्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विठ्ठल, वारी अन वारकरी या अजोड नात्याबद्दल लिहावं तेवढं कमीच. या नात्यातच, बंधातच काहीतरी उपजत ओढ असावी असं मला नेहमी वाटतं. म्हणजे बघा ना, एरवी रोजच्या जीवनात, आयुष्यात तुम्ही कोण आहात याची पदोपदी जाणीव आपल्या सोबत असते. पण वारीत मात्र या सगळ्या गोष्टी फिक्या पडतात. तुम्ही राव असा का रंक, स्त्री असा की पुरुष, सुशिक्षित असा किंवा अशिक्षित, पण तुमची ओळख एक समान असते, सारखी भासते, आणि ती म्हणजे माऊली स्वरूप. सोबतीनं चालणाऱ्या प्रत्येक जीवात त्या विठू माऊलीला बघून त्या माऊलीचे चरणस्पर्श करण्याची आपल्या वारीची रीत. माणसाची पत, त्याचा अधिकार हा त्याच्या ऐहिकावर नव्हे तर संस्कारांवर, विनम्रतेवर ठरतो, हाच यामागचा उपदेश असावा. म्हणून तर जिथं खऱ्या अर्थानं माणसातलं माणूस पण खुलतं, त्याच्या ठाई वसलेला आत्मिकाचा, समर्पणाचा भाव जागृत होतो, त्या प्रवासाची, देहाला पडणाऱ्या कष्टांची जिथं तमा राहत नाही, अशी ती आनंदवारी होते. बरं, फक्त भक्तच त्या सावळ्या विठ्ठलासाठी, त्या विठ्ठलाची पुण्याई म्हणून उभ्या असलेल्या रखुमाईसाठी सगळं काही करतो असं नाही बरं का. कारण भक्त करतो त्याच्या कितीतरी पटीनं भगवंत त्या लेकरावर माया अन कृपा करतो. एकदा का त्या भगवंताला खात्री पडली की हे भक्त सर्वार्थानं, निशंक मनानं आपले झाले, की मग साक्षात नियती सुद्धा, काळ सुद्धा त्या लेकरांचं काही वाईट करू शकत नाही. मीरा विषप्रयोगातून उठू शकते, जनीसाठी सुळाचं पाणी होऊ शकतं, एकनाथांच्या घरी तो परमात्मा गडी म्हणून राहू शकतो, नामदेवांच्या कीर्तनात भान हरपून नाचू शकतो, तर त्याच्यावर अखंड श्रद्धा ठेवल्यावर, त्याचं हरिनाम गायल्यावर तो आपल्यासाठी धावून येणार नाही का? याच विश्वासाची ग्वाही देताना संत जनाबाई म्हणतात, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उणे पडो नेदी त्याचे, वारे सोसी आघाताचे, वारे सोसी आघाताचे. तया विण क्षण भरी कदा आपण नव्हे दूरी, तया विण क्षण भरी कदा आपण नव्हे दूरी, अंगा आपुले ओढुनी त्याला राखे जो निर्वाणी, अंगा आपुले ओढुनी त्याला राखे जो निर्वाणी. ऐसा अंकित भक्तांसी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी. चला तर मग आता भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात. तोवर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.